30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारनं आचारसंहिता चालू असताना काढलेलं परिपत्रक कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापासून वंचित ठेवतंय, त्या अनुषंगानं आज देशाचे कृषी मंत्री सन्माननीय शिवराजसिंग चौहान साहेबांची मी स्वतः वैयक्तिक भेट घेतली। मी त्यांना धाराशिव जिल्ह्यातलं उदाहरण दिलं की 5,60,000 शेतकऱ्यांनी खरीप 2024चा पीक विमा त्या ठिकाणी भरला होता आणि जवळपास 5,19,000 शेतकरी या पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहेत। आणि त्याला कारण काय असेल तर 30 एप्रिल 2024 रोजी आचारसंहिता चालू असताना काढलेलं केंद्र सरकारचं परिपत्रक। मी त्यांना विनंती केली की केंद्र सरकारनं हे परिपत्रक तातडीनं त्या ठिकाणी पाठीमागं घ्यावं आणि खरीप 2023चा जो पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या 5,19,000 शेतकऱ्यांना जे वंचित ठेवायचं पाप केलं जातंय त्याच्यापासून सुटका करण्याच्या उद्देशानं माननीय मंत्री महोदयांनी हे परिपत्रक रद्द करण्याच्या बाबतीत तातडीनं संबंधित विभागाला आदेशित करावं, अशा प्रकारची विनंती एक लेखी पत्र देऊन मी त्या ठिकाणी देशाच्या कृषी मंत्री सन्माननीय शिवराजसिंग चौहान साहेबांना मी केलेलं आहे।